अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 29 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. स्वारींनी आज 2 चाकी काढली. ऊनही नव्हतं, मस्त पावसाळी वातावरण होतं, पण पाऊस येण्याची चिन्ह नव्हती. आणि अर्जुनरावांनी आरशात पाहिलं की ती बाई तिच्या दारातून या दोघांनाच बघत होती. ए मयू, काय हो? ती बघ ना. काय? भटकते आत्मा. कोण? अगं तीच ग, सकाळी सकाळी आपण उठलो की नाही ते बघायला आलेली, आज तक न्यूज चॅनलची रिपोर्टर. मयुरीनं चकित होऊन विचारलं, कोण हो? मयुरीच्या लक्षात येतच नव्हतं. कसं येणार? अर्जुनराव कधी सरळ सरळ बोलतील तर लक्षात येईल ना. सारखं आपलं गोल गोल फिरवून बोलायचे ते, आणि मग समोरच्याला चक्कर आली की मग मुद्दा मांडायचे. नशीब आता इतकं करून मुद्द्यावर तरी येतात, नाहीतर स्वारी कायम गुद्द्याचीच भाषा बोलणार. पण लग्न झालं की पुरुषाचा स्वभाव बदलतो, कारण त्याची बायको. तिच्यासाठी पुरुष स्वभाव बदलतो. आधीसारखं स्वच्छंदी न जगता जबाबदारीने वागायला शिकतात. एकटा जीव सदाशिव असतो तेव्हा स्वतःचीही फिकीर नसते. बेफाम गाडी चालवणारासुद्धा हळू गाडी चालवत असतो लग्न झाल्यावर, कारण त्याला रोज बायको आठवण करून देत असते ना की हळू गाडी चालवत जा. म्हणून नवरा स्वतःसाठी नाही, पण आपली घरी कोणीतरी आतुरतेने वाट पाहत आहे म्हणून त्याच्या वेगावर नियंत्रण येतं आपोआप. आणि कितीतरी जुन्या सवयी सुटून नव्या सवयी लागतात. हीच तर नवऱ्या बायकोच्या नात्यातील गंमत असते. पण यासाठी एकमेकांबद्दल मनात प्रेम असणं महत्त्वाचं असतं. आणि जिथे असं एकमेकांसाठी बदलणं होत नाही तिथे मनापासून प्रेम निर्माण झालेलंच नसतं. आणि मग नुसत्या एकमेकांच्या तक्रारी सुरू होतात. मग जोडीदाराचे चांगले गुण दिसण्याऐवजी वाईट गुणच जास्त दिसायला लागतात. आणि अर्जुनही थोडा बदलला होता. तिला आवडत नाही म्हणून तो गुद्द्यावरून मुद्द्यावर आला होता. आणि तिला लवकर काही आठवत नव्हतं म्हणून तिला म्हणाला, तुझी मेमरी किती शॉर्ट आहे ग? का 2 दिवस चार्जिंग नाही म्हणून उतरली आहे बॅटरी तुझी? आणि मयुरी खूप खूप हसायला लागली. इश्य, काय होतो मी पण. मग तू सकाळचं पण विसरलीस? नवरा तरी आहे ना लक्षात मॅडम? नीट बघा हा मला, नाहीतर जाल दुसऱ्याचा हात हातात घेऊन. हा माझाच नवरा आहे म्हणत. गप्प बसा, काहीही बोलता हां तुम्ही. जिभेला हाडच नाही तुमच्या. माझ्या कशाला, ते कोणाच्याच जिभेला नसतं. पण सगळ्यांपेक्षा जास्त तुम्हीच बोलता. बरं, ते हाडबीड मरू दे. अगं पण ती बघ ना, सकाळी आपण दोघं बाथरूममध्ये होतो तेव्हा आलेली ना, आपली सख्खी शेजारीन. आणि मयुरीला हसू आलं. शेजारी पण सख्खे असतात, आजच कळलं हां मला. मग तिला आपली किती काळजी असते ना, म्हणून तर ती सारखी आपल्याकडे येते. आणि आताही ती आपल्याकडेच बघत आहे. सकाळी दार उघडलं नाही म्हणून राग आला वाटतं तिला. हो ना, आलाच असणार. तुम्ही पण ना कधी कधी असं का करत असता काय माहीत. तू माझी बायको आहेस का शत्रू? नेहमी तिचीच बाजू घेऊन काय बोलतेस? बरं राहू दे, नाही बोलणार. उगाच तिच्यासाठी मी माझ्या नवऱ्याला का बोलू? असं ती हसत म्हणाली. मग तो म्हणाला, तिने तुला टोमणे मारले ना, मग आता तिला मी आयुष्यभर असंच बोलणार. आणि मी का तिला निमंत्रण देतो? ये बाई माझ्या घरी आणि खा माझे टोमणे. तीच येते ना न चुकता. मला तर ती माझ्या डोळ्यासमोरही नको असते. तिला स्वाभिमान नावाची चीज माहीतच नाही. बाईनं कसं आपल्याच घरी रमावं ते सोडून ही भलत्याच चौकशा करत फिरते. आणि मयुरी हसत हसत म्हणाली, कशी रमेल ती तिच्या संसारात? त्याच्यासाठी नवरा पुरुष हवा ना. आणि मयुरी खूप मोठ्याने हसायला लागली. आणि अर्जुन पण हसत म्हणाला, अगं काय बोलतेस तू हे? आता कोण सावटपणा करते हां? आणि तो पुरुष नसता तर तिला मूल झालं असतं का? जाऊ दे ना, तिला नावं ठेवता ठेवता आपणच दुसऱ्यांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायला लागलो की. हां, हे मात्र बरोबर आहे हां तुझं. पण मला काय वाटतं, बहुतेक हिला काहीच काम नसतं काय की. नाही, पण दुसऱ्यांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं हे काही साधं काम आहे का? डिटेक्टिव्हगिरी हे पण खूप मोठं काम असतं बाबा, असं तो पुटपुटला. आणि दोघेही हसायला लागले. आता ती इतकं मन लावून पाहतेच आहे, तर मग तिला जळवण्याची संधी सोडतील का अर्जुनराव? ती त्याला घट्ट पकडून बसली, पण अर्जुनरावांचं समाधान होईना. मयू अजून चिकटून बस हां, नाहीतर पडशील. आधीच उशीर झालाय, त्यामुळे मी गाडी फास्ट चालवणार आहे. स्वारींची गाडी कधी हळू असते कुणास ठाऊक. आलो म्हणाले की दारात हजर असतात.
मग ती अजून त्याला बिलगून बसली. तो असं का करत होता हे तिला समजत होतं, पण तीही खोडकरपणा करायला शिकली होती. वाण नाही पण गुण लागणारच ना नवऱ्याचा. ती त्याला बिलगून बसली. मग तो म्हणाला, अजून नीट बस. मग ती अजून त्याचा खांदा पकडून बसली. नाही ग मयू, अजून नीट बस. आता ती गालातल्या गालात हसत होती. मग ती त्याला घट्ट चिकटून बसली. दोन्ही हाताने त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली. तिच्या पूर्ण छातीचा स्पर्श त्याच्या पाठीला होत होता आणि त्याच्या कानाचा हळूच चावा घेत म्हणाली, अर्जुनराव, आता बास का? का पुढून येऊन बसू तुमच्याकडे तोंड करून? मग तुम्हाला मी नीट बसल्यासारखी वाटेल. आणि तो गालात गोड गोड हसला आणि म्हणाला, मला तर बरंच आहे की, मलाही थंडी वाजणार नाही. चल येतेस तर ये. निर्लज्ज झालेत नुसते, चला गुपचूप, असं ती हसत हसत म्हणाली. आणि त्याने गाडीच्या आरशात त्या बाईकडे पाहिलं आणि म्हणाला, आता जळून जळून कोळसाच होईल बहुतेक हिचा. आणि त्यानं गाडी सुरू केली. मग मजा मस्ती करत दोघे इच्छितस्थळी पोहोचले. तिच्या काही मैत्रिणीही आल्या होत्या. त्यांच्यात ती मिसळली. तो मात्र हॉलमध्ये एका खुर्चीवर बसून होता. थोडा मोबाईल बघत इकडे तिकडे बघत होता तो. ती मात्र मैत्रिणींच्या घोळक्यात रमली होती. छान आठवणींना उजाळा देत होत्या सगळ्याजणी. काही जणींची लग्ने झाली होती. काही जणी रिलेशनशिपमध्ये आहोत असं अभिमानाने सांगत होत्या. आणि इतक्यात एक मोठी कार आली आणि त्यातून एक मुलगी उतरली. अतिशय मॉडर्न होती ती. डोळ्याला गॉगल होता तिच्या. उंच सँडल, स्लीवलेस आणि बॅकलेस ब्लाऊज आणि झिरझिरीत साडी घातली होती तिने. आणि ती तिरकी वेडीवाकडी पावले टाकत आत आली. अर्जुनने एक कटाक्ष बाहेर टाकला आणि तिचा तोरा लांबूनच बघून एक दीर्घ श्वास सोडत, बापरे, अवघड आहे, असं म्हणून पुन्हा मोबाईल बघू लागला. ती आता आत आली आणि तिचं लक्ष इतकी माणसं असूनही रुबाबदार, तेजस्वी डोळे असलेला सुंदर हँडसम अर्जुनकडे गेलं. त्यानं आज ब्ल्यू रंगाचा शर्ट घातला होता आणि तो खूप खुलून दिसत होता त्याला. आणि ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. हे हाय हँडसम, ओळखलंस? असं त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली. आणि त्यानं चमकून वर पाहिलं. अर्जुन तिला ओळखणार नाही असं होणारच नाही. त्यानं लगेच ओळखलं की ती कोण आहे. ती शर्मिष्ठा होती. मयुरीच्याच क्लासमध्ये होती. तो प्रीतीला सोडायला आला की मयुरीसाठी गेटवर थांबायचा आणि तिच्यासोबत ही सुद्धा हसायची. त्याची नजर मयुरीकडे आणि हिची नजर त्याच्याकडे. आधीच तिचं 1-2 मुलांसोबत अफेअर होतं हे कळायला अर्जुनला जास्त वेळ लागला नाही. आणि तिने प्रीतीच्या मागे लागून माझी तुझ्या भावाशी ओळख करून दे असं म्हणाली होती. प्रीतीने तिला टाळलं होतं. तिने माझ्या दादूला मयुरी आवडते असं स्पष्ट सांगितलं होतं तिला. पण त्यावेळी तिला स्वतःवर खूप कॉन्फिडन्स होता की त्याला मीच आवडणार. माझ्याशी एकदा भेटव तुझ्या दादाला, मग बघ, तो पुन्हा मयुरीसारख्या डाऊन मार्केट मुलीकडे डुंकूनही पाहणार नाही. आणि प्रीती म्हणाली, ठीक आहे, तुझीच तशी इच्छा असेल तर मीही देते तुझा निरोप. आणि तिने अगदी रेग ना रेग जशीच्या तशी दादूला सांगितली. आणि अर्जुन चिडला कारण ती मयुरीला डाऊन मार्केट म्हणाली म्हणून. अजून मयुरीचा होकार की नकार याचा पत्ताही नव्हता. आणि तो मात्र तेव्हापासूनच मयुरीसाठी खूप हळवा होत होता. इतक्या मुली म्हणत असूनही तो कोणाला कधीच भेटत नव्हता. पण त्याला शर्मिष्ठाचा माज उतरवायचा होता. कारण हे तर अर्जुनचं आवडतं काम होतं ना. मग त्याने तिला भेटायचं ठरवलं. ती त्याला इम्प्रेस करण्यासाठी बराच नट्टापट्टा करून आली होती. ती खूप बोल्ड होती, वागायलासुद्धा आणि बोलायलासुद्धा. आणि ती त्याला डायरेक्ट म्हणाली, आय लव्ह यू अर्जुन. आणि तोही डायरेक्ट म्हणाला, आय लव्ह मयुरी. आणि तिला मोठा धक्का बसला. ती त्याच्याकडे बघतच राहिली आणि काहीही दोष नसताना बिचाऱ्या मयुरीचा ती द्वेष करू लागली. तिच्यात काय आहे असं आवडण्यासारखं? ती म्हणाली. मग तुझ्यात तरी असं काय आहे आवडण्यासारखं? अर्जुन म्हणाला. आणि तिचा चेहरा खरकन उतरला. हजारो रुपये घालून केलेला मेकअप असूनही चेहरा काळवंडला होता तिचा. अरे पण ती तुला पसंत नाही करत. मग मी तरी तुला कुठे पसंत करतो? मीही तुला पसंत करत नाही, असं तो तिच्यावर डोळे रोखून धारदार आवाजात म्हणाला. आणि तिच्या घशाला कोरड पडली. इतक्या मुलांना ती खेळवत होती अगदी सहज. पण हे पाणी काही वेगळंच आहे हे तिच्या लक्षात आलं. आसपास बरेच स्टुडंट्स होते. ते सगळेजण त्यांचं बोलणं ऐकत होते.
आणि तरी ती मयुरीच्या रागापायी पुढे म्हणाली, ती किती चीप आहे, डाऊन मार्केट आहे. आणि त्याने हाताच्या मुठी आवळल्या आणि तो चिडूनच मनात म्हणाला, मुलगी आहे म्हणून, नाही तर. आणि तो तिला शांततेत म्हणाला, डाऊन मार्केट आहे म्हणूनच चारित्र्य संपन्न आहे ती. तुझ्यासारखी चारित्र्यहीन नाही आणि म्हणूनच तू मला आवडत नाही आणि ती जास्त आवडते. तुला तुझं चारित्र्य पुन्हा मिळवता येत असेल तर बघ, मग मी तुला हो म्हणेन. त्यानं आता तिला काही बोलायच्या लायकीचीच ठेवली नव्हती. कारण इतकी शाळा शिकून तिने एवढं तरी नक्कीच शिकलं होतं की सगळं परत मिळवता येतं, अगदी पैसा, धन, विश्वाससुद्धा. पण एकदा गेलेलं चारित्र्य पुन्हा मिळवता येत नाही. अर्जुनरावांचं असंच होतं. एक घाव दोन तुकडे. उगाच मयुरीचे बाबा त्याला हिरा म्हणत नव्हते. एकदा जीव लावला की लावला, मग पुन्हा कितीही कोणीही येऊ दे, तो ढुंकूनही पाहत नव्हता. मयुरी खूप खास होती कारण अर्जुन तिच्यावर प्रेम करत होता. नाहीतर तीही इतर मुलींसारखीच होती. पण त्याच्या एकनिष्ठ प्रेमानं तिला सगळ्यात स्पेशल बनवलं होतं. शर्मिष्ठाचा खूप अपमान झाला होता. आता बघता बघता कॉलेजवर ही बातमी पसरणार होती. नव्हे, पसरलीसुद्धा. ती रागात जायला निघाली आणि त्यानं तिला हाक मारली आणि म्हणाला, आता आलीच आहेस तर एक निरोप दे की माझ्या मयुराणीला. तिला म्हणावं, पटकन हो म्हण ना, किती वाट बघायला लावशील अजून. आणि ती मायफूट म्हणून निघून गेली. आई शपथ दादू, इतकं बोललास तू तिला? ती तर फक्त तुला तिचं प्रेम व्यक्त करत होती रे. पण तिनं तिचं प्रेम व्यक्त केलं म्हणून मी नाहीच चिडलो तिच्यावर. प्रेम करणं काही चूक नाही आणि प्रेम केलं म्हटल्यावर ते व्यक्त तर केलंच पाहिजे ना. मग काय कारण तू तिच्यावर इतकं चिडण्याचं? ती पुस्तकं उचल आणि जा क्लासमध्ये. नको तिथं डोकं लावू नकोस. तो असं म्हणाला आणि प्रीती पळतच क्लासमध्ये गेली. आणि मयुरीला कुठून तरी तो सगळा प्रकार कळला. त्यानं असं खुलेआम आय लव्ह मयुरी म्हटल्यामुळे जिकडे तिकडे तोच विषय. सगळ्यांच्या नजरा तिच्याचकडे आणि ती अर्जुनवर आणखीनच चिडली.